महायुतीमधील काही मंत्र्यांवर अजूनही ईडीच्या केसेस प्रलंबित आहेत। अजित पवार, प्रताप सरनाईक, हसन मुश्रीफ त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्यावरील केस प्रलंबित आहे। अद्याप आरोपपत्र देखील दाखल नाही, क्लोजर रिपोर्ट देखील अद्याप दाखल नसल्याचं समोर येत आहे। तर या सर्वच मंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान शपथ घेतलेली आहे। त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर प्रताप सरनाईक, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यावरील केसेस अद्यापही प्रलंबित आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, काल या मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे, मात्र त्यांच्यावरील केसेस अद्यापही प्रलंबित असल्याचं दिसत आहे। सागर, आपण पाहतो की कालच महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला, ज्यामध्ये अनेक आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। मात्र सध्याच्या महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट असलेले अनेक नेते असे आहेत त्यांच्या ईडीकडे केसेस प्रलंबित आहेत। या केसेसमध्ये ना आतापर्यंत आरोपपत्र दाखल झालेलं आहे किंवा कुठला क्लोजर रिपोर्ट म्हणजे केस बंद होण्याची जी प्रोसिजर असते ती कोर्टामध्ये केली जाते ती सुद्धा पूर्ण झालेली नाहीये। या केसेस अद्यापही प्रलंबित ठेवण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, मंत्री धनंजय मुंडे असतील, मंत्री हसन मुश्रीफ असतील, त्याचबरोबर मंत्री प्रताप सरनाईक असतील, यांच्या केसेस अद्यापही ईडीकडे प्रलंबित आहेत। आपण पाहतो की वेगवेगळ्या घोटाळा प्रकरणी ईडीनं या सगळ्या नेत्यांच्या विरोधामध्ये त्या वेळेला मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला होता आणि खास करून या सगळ्या केसेस महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात होतं तेव्हाच्या होत्या। या सगळ्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागलेला होता। अनेक त्यांच्या घराशी संबंधित, कार्यालयाशी संबंधित छापेमारीची मोठी कारवाई ईडीने केलेली होती। मात्र अद्यापही त्या केसेस कोणत्याही प्रकारच्या ज्या क्लोजर रिपोर्ट असतो किंवा आरोपपत्र दाखल करून केस क्लोज होण्यासाठी जी काही खटला असतो तो सुरू करण्यात आलेला नाहीये। अद्यापही या फाईल ईडीकडे प्रलंबित आहेत, पेंडिंग आहेत। त्यामुळे या केसेसचं पुढच्या काळामध्ये काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। फक्त अजित पवार यांच्याशी संबंधित ईओडब्ल्यू आणि एसीबीच्या केसेस आहेत, त्यामध्ये जरी क्लोजर रिपोर्ट झालेला असला तरी मात्र ईडीकडे असणारे केसेस अद्यापही पेंडिंग असल्याची माहिती मिळते आहे। नक्कीच कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।